नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला जॅस्मिन ऑइलची जी रिकामी झालेली बॉटल आहे त्याच्यापासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे आणि तुम्ही सुद्धा ही बॉटल टाकून न देता त्याचा असा वापर नक्कीच करून बघा। आता या बॉटलचं जे झाकण आहे ते आपल्याला लागणार नाही, ते बाजूला ठेवूया। आता या बॉटलवरचा जो स्टिकर आहे तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने ही बॉटल मी स्टिकर काढून स्वच्छ करून घेतलेली आहे। आता या बॉटलला आपल्याला डेकोरेट करायचं आहे, त्यासाठी इथे मी लोकर घेतलेली आहे, ब्लू कलरची घेतलेली आहे। तुम्हाला इथे जो कलर आहे तो घेऊ शकता। अशा पद्धतीने फेविकॉल लावून आपण आता ही लोकर या बॉटलला चिकटून घ्यायची आहे। अशा प्रकारे बॉटलला येते मी लोकर लावून घेतलेली आहे। आता बॉटलचा जो वरचा भाग आहे त्याला आपल्याला गोल्डन कलरचा टेप लावायचा आहे। अशा पद्धतीचा टेप आपण घेतलेला आहे, तो आपण या बॉटलच्या वरच्या बाजूला लावून घेतलेला आहे। इथे तुम्हाला याच्या जागेवरती दुसऱ्या कुठल्या कलरची लोकर लावायची असेल तरी तुम्ही लावू शकता। आता आपल्याला एक औषधाच्या बॉटलचं झाकण घ्यायचं आहे। आता याचा उपयोग कसा करायचा आहे ते बघूया। त्यासाठी इथे मी डबल साइडर टेप घेतलेला आहे, त्याच्यातील थोडासा टेप घेऊन तो आपण 2 तुकड्यामध्ये अशा पद्धतीने कट करून झाकणाला लावून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचा जो टेप आहे तो कट करून त्याच्यावरचा कागद काढून बॉटलच्या खालच्या बाजूला हे झाकण चिकटवून घ्यायचं आहे। आता या झाकणाला डेकोरेट करण्यासाठी अशा पद्धतीचा क्राफ्टिंग टेप घेतलेला आहे। हा टेप आपण या झाकणाला या पद्धतीने व्यवस्थितपणे लावून घ्यायचा आहे। येथे सुद्धा तुम्हाला लोकर लावायची असेल तरी तुम्ही लावू शकता किंवा याच्या जागेवरती तुम्ही गोल्डन टेपचा सुद्धा वापर करू शकता। अशा पद्धतीने हा टेप येथे आपण लावून घेतलेला आहे। हे औषधाच्या बॉटलचं झाकण लावणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला लावायचं असेल तरी लावू शकता, नाही लावलं तरी चालेल। आता याला आणखी थोडंसं डेकोरेट करायचं आहे, त्यासाठी येथे मी येलो कलरची लोकर घेतलेली आहे। ही लोकर आपण या बॉटलला या पद्धतीने लावून घेतलेली आहे। आता या बॉटलला आणखीन थोडंसं डेकोरेट करण्यासाठी लोकरीचं असं छोटंसं फूल तयार करून घेतलेलं आहे, ते आपण या पद्धतीने बॉटलच्या मधोमध लावून घ्यायचं आहे। अशी डेकोरेट करून घेतलेली ही बॉटल आपण कशी वापरायची आहे ते बघूया। येथे मी आर्टिफिशियल प्लांट घेतलेला आहे, ते आपण याच्यामध्ये ठेवायचं आहे। या पद्धतीने या बॉटल जसा छोटासा फ्लावर बेस तयार करून घेतलेला आहे। ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आणि अशीच काही टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचे व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता। थँक्यू।